ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रियाला समजलेलं असतं की इकडे प्रतिमाने अर्ध म्हणजे तिला आता वाचा परत आलेली आहे, पण अजूनही तिची स्मृती परत येणं बाकी आहे. आणि याच कारणासाठी आता प्रिया विचार करते, काहीही झालं तरी मला प्रतिमाच्या आसपासच राहायला पाहिजे. मी जर का प्रतिमाच्या आसपास राहिले तर आणि तरच या सगळ्यामध्ये तिला काहीही आठवू न देण्यासाठी मला मदत होईल. यावरती सायली म्हणते, प्रिया आपण दोघी मिळून प्रतिमा आत्याची काळजी घेऊया. तू सुद्धा घे, मी सुद्धा घेईन. यावरती प्रिया म्हणते, नाही, तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आईजवळ मीच थांबणार आहे. यावरती रविराज तिला म्हणते, तन्वी तू जरा शांत बस, कारण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा जर का कोणाचा असेल तर तो आहे सायलीचा. आणि या सगळ्यामध्ये सायली जे म्हणेल ना तेच होईल, कारण ही सुद्धा अपघात रिक्रिएशनची गोष्ट सायलीच्याच मनात आली होती. त्यामुळे आता सायली आणि श्रद्धा डॉक्टर या दोघी मिळून जे ठरवतील ते, आणि तू सायली जे सांगेल ते करायचं. सायली सांगते, हो प्रिया तू काळजी करू नकोस, तुझ्या आईची सेवा करण्याचा तुला सुद्धा मी चान्स देईन. प्रिया खूप इकडे प्रियामुळे प्रतिमा बेशुद्ध झालेली असते, ती शुद्धीवरती येते. आणि मग रविराजांची पक्की खात्री पटते की या सगळ्यामध्ये प्रिया ही प्रतिमाच्या जवळ असणं धोक्याचं आहे. ती दरवेळेला हायपर होते, हायपर होऊन प्रतिमाला पण हायपर करते. या कारणास्तव प्रिया कधीही प्रतिमाच्या जवळ नको, म्हणून सायली जवळ हवे. आणि मग मात्र आता प्रतिमा शुद्धीवरती आल्यावरती रविराज म्हणतात, तन्वी तू हो बाजूला, अर्जुन तू जा बरं प्रतिमाला तिच्या रूममध्ये घेऊन. असं म्हटल्यावरती मग प्रतिमा प्रियाकडे बघणं सुद्धा टाळते. आणि त्यानंतर रविराजांना जरा हे आश्चर्य वाटतं की ज्या अपघातामध्ये नसलेल्या मुलीची नाव तिच्या तोंडावरती आलं, ज्या अपघातामध्ये नसलेली मुलगी तन्वी तिला दिसली सायलीमध्ये, पण बाजूला तन्वी उभी आहे तरी तिला तन्वीला का झिडकारते आहे. सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की प्रतिमाने तन्वीला एका बाजूला ढकलून ती आता तिकडून जायला निघते. त्यावरती अर्जुन म्हणतो, चल प्रतिमा त्या मी तुला घेऊन. सगळ्यांनाच या गोष्टीचं जरा आश्चर्यच वाटतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, चल प्रतिमात्या मी तुला तुझ्या रूममध्ये घेऊन जातो. ज्या वेळेला अर्जुन प्रतिमात्याला रूममध्ये घेऊन जात असतो, अश्विन म्हणतो, प्रतिमात्या तू काळजी करू नको आणि कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस पण घेऊ नको, कारण या सगळ्यामध्ये आम्ही आहोत ना, आम्ही तुझी योग्य त्या पद्धतीने काळजी घेऊ. असं म्हणत अश्विन प्रतिमाला समजवतो आणि मग तिला रूममध्ये पाठवतो. इकडे प्रतिमा रूममध्ये गेल्यावरती मग डॉक्टर आता इकडे सगळ्यांना समजावून सांगायला लागतात. डॉक्टर सांगायला लागतात, आज जे घडलं ना रविराज ते पुन्हा घडायला नको आहे, कारण झालेली प्रगती ही रिव्हर्स जाऊ शकते. पुन्हा त्यांची वाचा जाईल आणि अजून याचा विपरीत परिणाम होईल. कारण 22 वर्ष आपल्याला माहित नाही कधीपासून त्या बोलत नाहीयेत, पण माझ्या अंदाजे जर का या अपघातानंतर त्यांची वाचा परत आली असेल तर मात्र या अपघातामध्येच त्यांची 22 वर्षापूर्वी वाचा गेली असेल, हे मात्र नक्की. पण आता ही वाचा परत आले आणि त्यांना जास्तीचं प्रेशर देण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर या सगळ्यामध्ये त्या हायपर होऊन या सगळ्यामध्ये त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतोवर रविराज तुम्ही याची दखल घ्या. याची दखल घेऊन घरच्यांना सांगा, तुमची मुलगी खूप हायपर होती आहे आणि प्रतिमाला त्रास होईल बहिणीला असं काही वागती आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये नीट लक्ष द्या आणि तिला सगळ्यात महत्त्वाचा आवर घाला. आणि मला असं वाटतंय की तशीही तुमची वाईफ प्रतिमा ही तन्वीला फार पसंत करत नाहीये. जनरली असं होत नाहीये, कारण या सगळ्यामध्ये जर का अपघातामध्ये पहिलं नाव तिच्या तोंडी जर का तन्वी हे आलं असेल तर तिने नंतर सुद्धा तन्वी या नावावरती स्टिक राहायला पाहिजे होतं. पण ती तन्वी या नावावरती तर स्टिक नाहीच आहे, पण तन्वीला पाहून सुद्धा ती हायपर होते. ही साईन काही चांगली नाही आहे. त्यामुळे तन्वीला तिच्यापासून लांब ठेवा आणि शक्यतोवर सायलीला तिच्या जवळ ठेवा, कारण मी पाहते आहे आल्यापासून ती सायलीचं म्हणणं ऐकतीये. सायली म्हटली तर शांत होतीये. काय असेल ते माहीत नाही आणि कदाचित तिने तन्वीला सायली म्हणून म्हणजे सायलीलाच तन्वी म्हणून एक्सेप्ट केलंय, कारण अपघाताच्या वेळेला तीच बॅक साईडला होती ना, आणि त्यामुळे तिने आता तन्वीला म्हणजे सायलीला तन्वी एक्सेप्ट केलंय. प्रिया म्हणते, पण असं कसं शक्य आहे. यावरती आता मात्र सायली म्हणते, म्हणजे ह्या अपघातामध्ये त्यांनी मला तन्वी जरी हाक मारला असलं ना तरी आधीपासून त्या मला असं सांगत होत्या की तन्वी माझी मुलगी नाही आहे, तू माझी मुलगी आहेस. यावरती प्रिया म्हणते, काय बोलतेस तू. यावरती सायली सांगते, हो. मग आता श्रद्धा म्हणते की हे बघा, ते काहीही असू दे,
त्यांची सगळी स्मृती परत आली ना की आपण त्यांना खरं काय खोटं काय किंवा त्यांची खरी मुलगी कोण खोटी मुलगी कोण हे समजावून सांगू शकतो. पण सध्या ही ती वेळ नाहीये ना की आपण त्यांना हे समजावून सांगू शकू किंवा त्यांची ही मानसिकता नाहीये ना की त्या समजून घेतील. आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करेन, होता होईस्तोवर तुम्ही या सगळ्यापासून त्यांना लांब ठेवा, तन्वीपासून लांब ठेवा. प्रिया म्हणाला की नाही मी असं नाही काही करणार. यावरती आता मात्र त्या सांगतात, हे बघ तुला हे करावंच लागेल रविराज, तुम्ही दक्ष. रविराज म्हणतात, तन्वी तुला तुझी आई बरी व्हायला नको आहे का तन्वी? या सगळ्यामध्ये जर तुला आई बरी व्हायला नको असेल तर तू ही नाटक करशील. एक लक्षात घे, तुझी आई बरी होण्यासाठी सायली जे काही करते ना ते सगळं तिला करू दे आणि या सगळ्यामध्ये तू सायलीची मदत कर. सायली म्हणते, तेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करते प्रिया. यावरती रविराज म्हणतात, मनावरती दगड ठेवून तुला हे करायला लागेल तन्वी. आणि जर मला कळलं की तू प्रतिमाच्या आजूबाजूला फिरतेस तरी सुद्धा या सगळ्यामध्ये खूप वाईट होईल, कळतंय तुला? असं म्हणत रविराज तिला चांगलीच धमकी देतात आणि प्रतिमापासून लांब राहा असं सांगतात. यावरती कल्पना म्हणते, मला खात्री आहे या सगळ्यामध्ये सायली प्रतिमा वंसनची इतकी छान काळजी घेईल ना की कोणत्याही प्रकारचे प्रतिमा वंसनना त्रास होणार नाही. असं म्हणत कल्पना आता ठामपणे सायलीच्या बाजूने उभी राहत सायली कशी खंबीरपणे साथ देईल हे सगळ्यांना समजावून सांगते. आणि सायलीच्या बद्दल ती विचार करते, खरंच सायली या घरामध्ये सुख समृद्धी तर घेऊन आले पण नात्यांची वीण सुद्धा मजबूत केले. यावरती सायली म्हणते, आई जितकं प्रेम तुम्ही मला करता तेच प्रेम मी तुम्हाला करते. यावरती पूर्णाजी म्हणते, खरंच सायली माझ्या प्रतिमानंतर जर मला मुलीसारखी कोणी वाटत असेल ना तर ती तूच आहेस. असं म्हणत पूर्णाजी रडायला लागते. फायनली प्रिया आता तिकडून काढता पाय घेत तोपर्यंत सायली रूम मध्ये येते आणि ती सांगते, मला ना एक गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं अर्जुन सर, तिकडे प्रतिमा त्या माझ्याकडे पाहतायत आणि मला म्हणतायत की तन्वी, पण त्याच तन्वी समोर आल्यावरती तिला झिडकारतायत. हे तुम्हाला विचित्र वाटत नाहीये का? यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. जर का प्रतिमात्यांना मनापासून ती त्यांची मुलगी वाटली असती तर कदाचित प्रतिमात्यांनी स्वीकार केला असता ना, पण मला तर वाटते की ती तन्वी नाहीच आहे. तुम्हाला खरं तर मी सांगू का, या सगळ्यामध्ये तिचा आज पाय पाहता राहिला. सायली म्हणते, नका तुम्ही हे सगळं करू. प्रियाच्या डोळ्यात मला तळमळ दिसत आहे त्याच्या आईबद्दलची. असं म्हणत मूर्ख सायली परत एकदा माती खाते आणि परत प्रियावरती विश्वास ठेवते. पण सायलीने जरी माती खाल्ली असली तरी नियती मात्र प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज असते. इकडे नागराजला समजतं की प्रतिमाची वाचा परत आले. मग तो इकडे महिपतकडे येतो. तिकडून प्रियाला बोलवणं येतं. मग प्रिया येते आणि महिपत म्हणतो, हे घडलं कसं? आपलं डील ठरलं होतं की तू तिच्या आजूबाजूला राहशील, तिला काही आठवू नये यासाठी प्रयत्न करशील. मग जर तिला काही आठवलं तर तू कुठे शेण खात होतीस ग? असं म्हणत चिडलेला महिपती प्रियाला जाब विचारतो. आता प्रिया ततपप करायला लागते. खरं तर प्रियाला कॉल सुद्धा केलेला असतो, पण प्रियाला कॉल केल्यावरती सुद्धा प्रियाने अर्जुनच्या नादामध्ये तो कॉल रिसीव्ह करून सुद्धा आपण येत नाही असं सांगितल्यामुळे हे सगळं घडलेलं असतं. त्याचवरती महिपतीला ती सांगते, मी अर्जुन सोबत होते. असं म्हटल्यावर ती महिपती खूप चिडतो आणि चिडलेला नागराज तिचा गळा आवरतो. तुझ्यामुळे मूर्ख मुली, तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. तुला साधी सुद्धी अक्कल सुद्धा नाही आहे का? तुला प्रतिमाच्या जवळ राहायला सांगितलंय आणि प्रतिमाच्या जवळ न राहता तू हे सगळं करतेस. तुला आता मी सोडणारच नाही. असं म्हणत आता मात्र नागराज चिडतो. महिपत म्हणतो, सोड नागराज, हे करून काही उपयोग नाहीये. या सगळ्यापेक्षा आता आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे, ती म्हणजे होता होईस्तोवर हिचा उपयोग करून तुला आता रविराजांची प्रॉपर्टी जी काही घ्यायची ती प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायला पाहिजे. प्रिया सांगते, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. मी एक काम करेन की या सगळ्यामध्ये तुम्ही सांगाल तेच करेन आणि मग फरार होईल. यावरती आता मात्र यांचा प्लॅन ठरतो. नागराज तिला सांगायला लागतो, तू एक काम करायचं, या सगळ्यामध्ये तू प्रतिमा वहिनीच्या सध्या तरी जवळ राहा, तिची स्मृती परत येईपर्यंत. आणि जी प्रॉपर्टी, जी ॲसेट प्रतिमाच्या नावावरती आहेत त्याचे सगळे कागदपत्र नागराज आणेल. तू त्याच्यावरती सही करून ते सगळं तुझ्या नावावरती करून घे आणि ते विकून पसार हो. पैसे आमचे आणि तुझा हिस्सा असेल त्याच्यामध्ये. कोणालाही कानोकान खबर नाही राहिलं पाहिजे. आम्ही तुला बरोबर वरती पोचवू, म्हणजे आम्ही तुला बरोबर ठिकाणी पोचवू. आता महिपतच्या डोक्यात वेगळंच असतं. प्रियाने प्रॉपर्टी घेतली, ते विकायची आणि परस्पर त्या पैसा दाबून प्रियाला ठिकाणी पोचवायची.
पण तो प्रियाला तसं नाही सांगत. प्रियाला म्हणतो तू एक काम कर, प्रतिमाची प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करून घे आणि त्यानंतर विकून तुझा हिस्सा घे आणि तू कुठेतरी लांब देशात निघून जा. कारण रविराजांची एवढी प्रॉपर्टी आहे ना प्रतिमाच्या नावावरती की त्यातला काही हिस्सा जरी मिळाला ना तरी तू फॉरेनला पण सेटल होऊ शकशील. यावरती प्रिया म्हणते पण अर्जुन, यावरती आता इकडे नागराज म्हणतो अर्जुन बिर्जुन विसर, कारण जर आता अर्जुनच्या वाचा राहिलीस ना तर आत्ता कशी प्रतिमाची वाचा परत आले तशी तिची स्मृती परत यायला वेळ नाही लागणार, असं म्हणत चिडलेला नागराज प्रियाला सल्ला देतो. आणि आता प्रतिमाच्या कडून प्रॉपर्टी नावावरती करून घेण्यासाठी इकडे प्रिया तिच्या पुढे मागे करते आणि इथेच प्रिया अडकणार असते. आता या सगळ्यामध्ये नागराज पेपर बनवून आणतो आणि आता ते पेपर इकडे प्रियाकडे दिले जातात. ॲक्च्युली प्रतिमाने नागराजला पेपर देताना पाहिलेलं असतं. प्रतिमाची जरी वाचा गेली असली, प्रतिमाची जरी स्मृती गेली असली तरी सुद्धा नागराजच्या मनामधला कपटीपणा हा तिला जाणवत असतो. पहिल्यापासून तिला नागराजचा रागच येत असतो. मग ज्या वेळेला नागराज आता इकडे प्रियाला पेपर देतो आणि तिकडून निघणार, प्रतिमा त्याच्याकडे रागारागात जळजळीत कटाक्ष टाकते आणि नागराज हादरतो. हिने काही पाहिलं तर नसेल ना, हिला काही कळलं तर नसेल ना. तोपर्यंत तो प्रियाकडे कागद देतो. प्रियाकडे कागद देऊन इशारा करतो की या कागदावरती तुला सह्या घ्यायच्या आहेत. मग प्रिया आता प्रतिमाच्या इकडे येते. आई आई अगं मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुला माहिती आहे का, आपल्या लहानपणीच्या आठवणी तुला आठवत आहेत का? त्याच आठवणी मला गोळा करायच्या आहेत. तुला सही येते का ग तुझी? यावरती प्रतिमा तिच्याकडे पाहतच बसते. त्यावरती प्रिया सांगायला लागते आई तुला सही येते का? प्रतिमा नकार देते. रविराज आता तिकडे नसतात पण नागराज हे लपून पाहत असतो. आता प्रतिमाची नजर एकटक नागराजकडे असते. नागराज प्रियाला इशारा करतो की मी सटकतोय. नागराज सटकल्यावरती आता इकडे प्रिया सांगते आई ऐक ना, तुझी सही कशी करतेस बोल ना, तू या पेपरवरती सही करशील का? आता मात्र प्रतिमा तिच्याकडे पाहत बसते आणि ती सांगते या पेपरवरती सह्या कर. प्रतिमा म्हणते पेपर मी वाचते. यावरती प्रिया सांगते नाही नाही, पेपर वाचू वगैरे नकोस ग, फक्त सही पाहिजे मला तुझी. प्रतिमाला संशयच येतो आणि ती प्रियाकडे पाहते, प्रियाच्या हातातील पेपर पाहते आणि त्यानंतर ती आता ते पेपर पाहायला लागते. कसले तरी प्रॉपर्टीचे पेपर आहेत हे तिला कळतं. प्रिया म्हणते आई अगं नको ना, तू विचार करूस, मला फक्त तुझी सही पाहायची आहे. तू इतका मुलीवरती विश्वास नाही का ठेवू शकत तुझ्या? असं म्हणत नाटकी प्रिया नाटक करत आता प्रतिमाला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करते. पण हुशार प्रतिमा या सगळ्यामध्ये चोरावरती मोर बनत प्रियाला उल्लू बनवणार असते आणि ती प्रियाला सांगते दे माझ्याकडे ते पेपर, मी या पेपरवरती सह्या करते. असं म्हणत असतानाच मात्र आता इकडे प्रियाला ती सांगते हे पेपर तर कसले तरी प्रॉपर्टीचे आहेत. प्रिया म्हणते आई तुला इतकं सगळं समजतं? मला नाही माहिती, मला रॅन्डमली भेटले ना म्हणून तुझ्या सहीसाठी मी आणले होते. असं म्हणत आता मात्र प्रिया तिचा हात धरून सही कर अशी जबरदस्ती करायला लागते. चिडलेली प्रतिमा कांगावा करायला लागते, मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते. प्रतिमाचा ओरडा ऐकून तिकडे आता रविराज येत. रविराज तिकडे आल्यावरती काय झालं प्रतिमा, काय झालं प्रतिमा असं ओरडायला लागतात. मग प्रिया गडबडते. त्यावरती प्रतिमा ओरडून सांगते ही माझी मुलगी असणं शक्यच नाहीये, ही तन्वी नाहीये. यावरती रविराज म्हणतात प्रतिमा काय झालं? यावरती प्रतिमा सांगते पहिल्या दिवसापासूनच मला हिच्यामध्ये मुलीचं असं काही जाणवतच नाही आणि आज ते सिद्ध झालंय. हिने हे पेपर आणलेले आहेत माझ्या नावावरती असलेली प्रॉपर्टी तिच्या नावावरती करून घेण्यासाठी. हे पेपर पाहिल्यावरती तुमचा विश्वास बसेल की मी खोटं बोलत नाहीये. असं म्हणत प्रतिमा नागराजांना ते आता इकडे रविराजांना ते पेपर दाखवते. रविराजांना खूप मोठा धक्का बसतो. आपलीच मुलगी, ही मुलगी नाहीच आपली. प्रतिमा सांगते ही माझी मुलगी असू शकत नाही. मग रविराज चिडतात, कुणी तुला हे पेपर बनवायला सांगितले असं विचारतात. प्रिया आता गडबडते. पण या सगळ्यामध्ये प्रतिमाने तन्वी आपली मुलगी नसल्याचं सिद्ध केलंय रविराजांच्या समोर. आता या सगळ्या पलीकडे जाऊन रविराज काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठरणार.